दिवशी संपूर्ण भारतामध्ये श्रीरामाची पूजा केली जाते आणि खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होते या सर्वसामान्य बाबी आहेत। मात्र अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या सांगोळा नावाच्या गावामध्ये चक्क रावणाच्या सद्गुणांमुळे त्याची पूजा केली जाते। या प्रथेला तब्बल 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत। वाईट ते सोडावं आणि चांगलं ते घ्यावं या संकल्पनेमधून अकोला जिल्ह्यातल्या सांगोळा गावामध्ये रावण दहनाऐवजी त्याची पूजा केली जाते। कर्नाटक रावण लंकेतून बाहेर पडला तर ही भूमी सुद्धा त्याच्या ताब्यात होती। असा एक महान राजा होऊन गेला ज्याने आपल्याला कौटुंबिक आणि मातृसत्ता शिकवलं। त्याचं मंदिर अकोल्याजवळ आहे आणि मला असं वाटतं की हे मंदिर आता हळूहळू मोठं होईलच। तशी यांनी संस्थापन केली तर मी त्यांना मला सोबत जोडून घ्या, कारण की मी सगळं वाचलं, मला कळालंय। गावातल्या लोकांनी एक मूर्ती बनवली, ती रावणाची मूर्ती पाथरा टाकून बनवण्यात आली आणि ती इथं आणल्यानंतर या समोरच्या रस्त्यावरून ते मूर्ती पुढे जायना गाळ्या बैलामध्ये 4 बैल लावून आणले। मग मूर्तीची स्थापना त्या लोकांनी इथं केली। तेव्हापासून आमच्या गावले रावण दहनाची जी हे आहे प्रथा आहे ते बंद केली। दगडाची मूर्ती तयार करण्याला ती रावणाची बैलगाडीतून नेताना इथं समोरून बैलगाडीतून नेताना आमच्या गावात आल्यानंतर ते बैलगाडी थांबली, त्यानंतर ते समोर जातच नव्हते का याच्या मागे सर्वांची अशी मान्यता झाली की हा रावणाचा चमत्कार असावा। तेव्हापासून रावणाची आमच्या इथे पूजा केली जाते, स्थापना केली जाते। स्थापना केल्यानंतर दरवर्षी